नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोला पकडले प्रियकरासोबत रंगेहात आणि त्यामधून नवऱ्याने आपल्या पत्नीला जिवंत जाळले. ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील शाही पोलीस ठाणे अंतर्गत खिओकी गोटिया या नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा नेपाळ सिंग हा एक 40 वर्षीय व्यक्ती राहतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी अंजली ही राहते. त्यांना 4 मुले असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून होता. दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री घरातील सर्व व्यक्तीने जेवण खावण केले आणि सर्वजण झोपी गेले. त्या मध्यरात्री आईच्या जवळ झोपलेल्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. रडण्याचा आवाज ऐकल्यामुळे त्या पतीला जाग आली. तो उठून बघतो तर लहान मुलगा रडत आहे, परंतु त्या ठिकाणी त्याची पत्नी नव्हती. त्याला वाटले की आपली पत्नी ही लघवीला बाहेर गेली असेल. त्याच्यामुळे त्याने त्या लहान बाळाला शांत केले आणि त्याला झोपी घालून तोही झोपी गेला. त्यानंतर थोड्याच वेळाने पुन्हा त्या बाळाने रडायला सुरुवात केली. पुन्हा तो उठला आणि बघतो तर त्याची पत्नी त्या लहान बाळाजवळ नव्हती. तर त्याला प्रश्न पडला की एवढ्या मध्यरात्री आपली बायको कोठी गेली असेल. त्यानंतर त्याने आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या पत्नीचा शोध घेतला, तेथेही ती दिसून आली नाही. त्यामुळे त्याला वाटले की आपली बायको कुठे गायब झाली असेल. त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगून त्यांनी आपली बायको शोधायला त्याने सुरुवात केली. ती कुठेही आढळून आली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्यारेलाल यांच्या शेतामध्ये गव्हाच्या पाचटामध्ये त्या महिलेचा अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. ही माहिती गावात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्या ठिकाणी गावातील सर्व लोक, तिचा पती, मुलं हे त्या ठिकाणी आली, कारण ती बॉडी नेपाळ सिंह यांची पत्नी अंजलीची होती. लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस त्या ठिकाणी येऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला पोलीस हे तिचा पती याचा जबाब घेतात. त्यावर तो सांगतो की साहेब, आम्ही झोपलो होतो, नंतर बाळ उठलं, मी उठलो तेव्हा माझी पत्नी ही बाळाजवळ नव्हती. मी तिचा इकडे तिकडे शोध घेतला, परंतु ती काही आढळून आली नाही आणि आता सकाळी तिची बॉडी या ठिकाणी सापडली आहे. त्यानंतर मग पोलिसांनी गावातील नागरिक, नातेवाईक, शेजारी पाजारी यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली. तर त्यामध्ये पोलिसांचा संशय हा तिच्या पतीवरच येत होता, कारण तिच्या पतीच्या बोलण्यामध्ये विसंगती येत होती. पोलिसांना चौकशीमध्ये गावातील नागरिकाकडून काही धक्कादायक माहिती समोर आली. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसते, परंतु शेजाऱ्यांना ते सर्व काही माहीत असते. त्यामधून काही धक्कादायक गोष्टी पोलिसांच्या समोर आल्या होत्या. त्यामुळे तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्याच्याकडून कसून चौकशीला सुरुवात केली. त्यामधून एक विचित्र प्रकारची माहिती समोर आली. नेपाळ सिंह यांच्या कानावर बऱ्याच दिवसापासून एक बातमी आली होती की आपली पत्नी ही गावातीलच एक तरुण याच्यामध्ये जवळचे संबंध आहेत. ही बाब त्या पतीला कळली होती, पण त्याच्यावर त्याचा काही भरोसा बसेना, विश्वास बसेना, कारण त्याला वाटले की आपली पत्नी हे तसलं काही करणार नाही असा त्याचा तिच्यावर खूप विश्वास होता. त्यामुळे त्याने ही गोष्ट मनातून काढून टाकली होती, पण त्याच्या मनामध्ये आपल्या पत्नीविषयी शंका ही येऊ लागली आणि तो तिच्यावर लक्ष ठेवायला त्याने सुरुवात केली. त्याला जी गोष्ट समजली होती ती गोष्ट खरी ठरली. त्याची पत्नी ही त्या तरुणासोबत फोनवर तासनतास गप्पा मारत असायची. ती वेळ मिळेल तेव्हा भेटत असत, असं त्यांचं चालूच असायचं. तिला वाटले की आपल्या या
प्रेमसंबंधाबद्दल आपल्या पतीला काही समजणार नाही, कारण तिचा पती हा सकाळी घरातून शेतामध्ये कामाला जायचा आणि पती कामाला गेला की तिचं आणि त्या तरुणाचं तिच्या घरामध्ये काम सुरू असायचं. असे या दोघांचेही कष्टाचे कामं चालूच होते, कारण ते दोघेही कष्टाळूच होते. आणि या सगळ्या गोष्टी अशाच कित्येक दिवसापासून चालूच होत्या. परंतु एक दिवस पतीने आपल्या पत्नीला त्या तरुणासमोर आपल्या घरात नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्याने तिला सांगूनही तिच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. तिचं जे लफडं चालू होतं ते त्या तरुणासोबत चालूच होतं. या गोष्टीला तिचा पती हा खूप वैतागला होता. त्याला वाटायचे की आपण ही गोष्ट बाहेर कोणाला सांगितली तर समाजात आपलीच बदनामी व्हायची असे त्याला वाटायचे. म्हणून तो सर्व काही माहीत असूनही आपल्या बायकोचे चाळे तो सहन करीत होता. तिला आणि तिच्या प्रियकराला धडा शिकवण्याचा त्याचा प्लॅन सुरू होता. आणि ती रात्र आली. 18 नोव्हेंबर 2023 रोजी घरातील सगळी मंडळी जेवण खाऊन करून झोपली होती. रात्रीचे 11 वाजण्याच्या सुमारास तिच्या प्रियकराने तिला फोन करून सांगितले की मी बाजूच्या गव्हाच्या शेतामध्ये ये, मी त्या गव्हाच्या शेतामध्ये आहे. तेव्हा त्याची पत्नी आपल्या लहान बाळाला झोपून तिथून गुपचूप उठून गव्हाच्या शेतामध्ये गेली. तिला वाटलं घरामधले सगळेजण झोपी गेले आहे. त्याची पत्नी त्या गव्हाच्या शेतामध्ये गेली. तेथे गव्हाचे पाचट पडलेले होते. तेथे गेल्यानंतर ते आणि तिचा प्रियकर यांनी कामक्रीडा केली. इकडे तिचा पती हा झोपेतून जागा झाला आणि आपली पत्नी कोठे जात आहे हे पाहत पाहत तो त्या गव्हाच्या शेताकडे आला. तर त्याची पत्नी आणि तो तरुण त्या गव्हाच्या पाचटामध्ये कामक्रीडा करण्यात दंग होते. कामक्रीडा करण्यात दंग असताना त्यांच्या लक्षात आले की तिचा पती हा आपल्याला बघत आहे. हे पाहून ते दोघेही घाबरले. त्यानंतर त्या दोघांनी आपले कपडे सावरासावर करून नेसले व तिथून तिचा प्रियकर हा उघडा नागडा तसाच तिथून पळून गेला. पण आता तो तर निघून गेला होता, पण तेथे त्याची बायको ही एकटीच होती. त्यानंतर त्याने ते दोघे गव्हाच्या पाचटावर जिथे कामक्रीडा करीत होते तेथे त्याने तिला लोटले व त्याने त्या गव्हाच्या पाचटाला आग लावली व तिला जिवंत जाळले. नंतर तो शांतपणे घरी आला आणि निवांतपणे झोपी गेला. आणि पुन्हा थोड्या वेळाने उठला आणि आपली बायको गायब झाली असल्याचा त्याने बनाव केला. नंतर त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत तिला शोधण्याचे नाटक केले व दुसऱ्या दिवशी गव्हाच्या पाचटामध्ये तिचा अर्धवट जळलेला मृतदेह दिसला. परंतु पोलिसांनी पतीच्या बोलण्यात विसंगती जाणवत असल्याने त्यांनी त्याचा कसून चौकशी केली असता त्याने घडलेला हा प्रकार पोलिसांसमोर कथन केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.